आज 8वी माळ आणि आपण पोहोचलो आहोत ते कालिका माता मंदिरामध्ये आणि कालिका देवीचं दर्शन आपण घेऊन या ठिकाणी आता मात्र या संपूर्ण मंदिराचं कामकाज पाहणारे रमेश जुन्नरकर माझ्या बरोबर आहेत। या दैवताचे असणारी आख्यायिका, या दैवताचा असणारा इतिहास तो आपल्या समोर सगळा मांडतात। पेशवेकालीन हा सर्व इतिहास आहे। होत आपल्याला या ठिकाणी काय सांगतात? आज तुम्ही या ठिकाणी आला याच्याबद्दल पहिल्या प्रथम तुमचं अभिनंदन करतो, कारण या मंदिराची जी आख्यायिका आहे ती सगळीकडे माहिती व्हावी अशी आमची पण इच्छा होती। हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि पेशवेकालीन मंदिर आमच्या पूर्वजांचे, आमचे जे मागच्या 2-3 पिढ्यांना त्यांना सुद्धा माहीत नाही हे मंदिर केव्हाच आहे, परंतु पेशवेकालीन मंदिर आहे एवढं मात्र निश्चित आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी आपण मनातलं जे काही अंतःकरणापासून जे काही बोलू किंवा एक देवीपुढे मागणं मागू ते निश्चितच पूर्ण होतं असा आमचा सर्वांचा अनुभव आहे। आणि हे मंदिर फक्त कासार समाजाचं नाही तर ह्या जुन्नर शहरामधल्या सर्व लोकांचं, विशेषतः सदाबाजार पेठेतले प्रत्येक किंवा इतर पेठेतले सुद्धा लोक या इथे जे होणारे उत्सव, नवरात्र, विशेषतः नवरात्र उत्सव याच्यामध्ये सहभागी होतात। या मंदिराचा जीर्णोद्धार ज्यावेळेस आम्ही करायचं ठरवलं त्यावेळेस ऍक्च्युली अशी परिस्थिती होती की आम्ही एखादा फक्त हॉल बांधायचा असं ठरवलं, परंतु देवीने आम्हाला साथ दिली। जसं मी मग म्हणजे एक लहान मुलगा आईकडे हट्ट करतो, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, तसं एक आमची अशी भावना आहे की देवीने आमच्याकडे हट्ट केला की नाही मला माझं प्रत्येक काम पूर्ण करून पाहिजे। आणि नुसतं असं म्हणून नाही झालं तर देवीने आमच्याकडून ते पूर्ण करून घेतलं आणि आम्ही त्याच्यात यशस्वी झालो। विशेषतः आम्ही ज्या ज्या लोकांनी यामध्ये भाग घेतला, आमच्या समाज बांधवांनी ज्यांनी भाग घेतला त्या लोकांचे ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व दूर झाल्या, जे जे काही प्रॉब्लेम होते दूर झाले, व्यवसाय वाढले, व्यवसाय वृद्धी झाली। आणि विशेषतः म्हणजे आम्हाला सांगायला अभिमान वाटतो, मी महाराष्ट्र लेवलवर आमच्या समाजाचं काम करतो। ज्या ज्या ठिकाणी मला जाण्याचा प्रसंग येतो, बोलण्याचा प्रसंग, त्या ठिकाणी मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की फक्त आमच्या जुन्नरमध्ये 27 समाजाचे घर आहेत आणि 27 समाजाच्या घरामध्ये आज 1.5 ते 2.25 कोटीची आम्ही एवढी मोठी वास्तू उभी केलेली आहे। आणि त्यामधून ज्यावेळेस पैसे कमी पडले तर आम्ही काही ठराविक घरांनी लोकांनी परत टाकले। अगदी किरकोळ बांगडीचा धंदा करणारा जो माणूस आहे त्यांनी सुद्धा त्याला त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा सुद्धा जास्त पैसे दिले आणि आज आमच्या समाजाची आर्थिक परिस्थिती खरोखरच पूर्वी जी 2005 साली 4 साली होती त्यापेक्षा आज खूप चांगली परिस्थिती। याचा अर्थच असा आहे की देवीला आम्ही जे काही आम्ही त्या ठिकाणी देवीकरता केलं, तसं आपण म्हणतो की शेतामध्ये आपण उंधळीने पेरा आणि पोत्याने ते आपल्याला परत हो, हाच अनुभव कालिका मातेने आम्हाला दिला। या ठिकाणी आमचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमचे 27 घर आहेत। तुम्ही जर मंदिरात जर पाहाल तर कुठे तुम्हाला अशी पाटी दिसणार नाही की हा अध्यक्ष आहे तो उपाध्यक्ष, असं काही आम्ही पहिल्यापासून ठेवलं। आमचं एक स्लोगन अगदी सिंपल आहे आणि ती स्लोगन तुम्ही खरोखरच या माध्यमातून पोहोचवा की प्रत्येक कार्यकर्ता अध्यक्ष आहे आणि प्रत्येक अध्यक्ष हा कार्यकर्ता आहे। अशा पद्धतीने आम्ही कोणालाही लहान मोठा असं समजत नाही, त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं नाही हे मंदिर माझं आहे, या मंदिरात मला काम करायला पाहिजे, ह्या भावनेने प्रत्येक जण काम करतो। आणि म्हणूनच आज तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल हा एवढा मोठा उत्सव संबंध कासार समाज न राहता संपूर्ण जुन्नर शहराचा हा उत्सव झाला। याला कारण एवढंच आहे की आमच्या कार्यकर्त्यांची एकजूट आहे। 27 घरांमध्ये एवढं मोठं कार्य उभं राहणं ही खरोखरच ही साधी गोष्ट नाहीये असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि यामध्ये आमच्या जुन्या सर्व लोकांनी आम्हाला त्यांचे आशीर्वाद त्यांचे आमच्या मागे होते, त्यांनी आम्हाला सतत सांगायचे की तुम्ही मंदिर उभं करा, मंदिर उभं करा। आणि आज आमच्या त्यातले काही लोक आमच्यात नाही याचं आम्हाला थोडंसं शल्य आहे, परंतु ते कुठे जिथं असेल तिथून हा उत्सव किंवा हे मंदिर सर्व पाहत असतील असं वाटतं। धन्यवाद। प्रत्येक कार्यकर्ता अध्यक्ष आणि प्रत्येक अध्यक्ष कार्यकर्ता या स्लोगननं काम करणारे सर्व लोक माझ्याबरोबर आता संतोष रासने आहेत। लायन्स क्लबचं अत्यंत स्तुत्य काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं। पर्यावरणाचा केला जाणारा जागर, जुन्नर जनजागृती मंच असेल किंवा आयवन न्यूज असेल, हा सर्व जागर ऐकल्यानंतर त्यांनाही बरोबर खूप आनंद झाला। पण तेही माझ्यावर आहेत, पण आपल्याला काय सांगतात? प्रथमतः मी आयवन न्यूजचं इथं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला इथं आमचे या कार्यक्रमाचं पूर्ण कव्हरेज दाखवतात। ते विशेष करून सांगायचं असं आहे की नवरात्र उत्सव आम्ही पहिल्या आधी एकदम साध्या पद्धतीने साजरा करायचे, परंतु 3 वर्षापासून आम्ही अनुराधाजी शेटे यांचा एक म्हणजे तुमचं भागवत किंवा रामायण, आता ब्रह्मवैवर्त पुराण असे 3 कार्यक्रम घेतो। 3रा कार्यक्रम आहे हा। तर हा कार्यक्रम घेत असताना आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून एक याच्यात एक हे संकल्पना पुढे आणली की जी आरती शेवटची जी आरती असते त्या आरतीसाठी आम्ही पूर्ण जुन्नर तालुक्यातनं
ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना इथं रोज बोलवतो. एका वेळेस ते 50 ते 60 जण इथं आरती करत असतात आणि या आरतीचं एवढं महत्त्व वाढलंय की लोक म्हणजे वाट पाहतात की आम्हाला या आरतीला कधी आमंत्रण मिळणार आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. 27 घरांचं हे नियोजन आहे. त्याचं सगळं आर्थिक नियोजन आम्ही आमच्या समाजाच्या माध्यमातूनच करतो. बाहेर कुठूनही आम्ही वर्गणी घेत नाही आणि आमचं याचं एकच आम्हाला याचं हे आहे की आमची एकी, आमच्या समाजाची एकी. म्हणजे मी ज्या समाजात जन्मलो, माझे मित्र त्यांना माझा हेवा वाटतो की कासार समाज एवढी हे करतो डेव्हलपमेंट, बाकी समाजांना का होत नाही. तर त्याचं मला एवढं अभिमान आहे माझ्या समाजाबद्दल की माझ्या समाजात एकी जी आहे की आम्ही जो कोणताही निर्णय घेताना सगळ्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही. जेव्हा सगळ्यांचं समाधान होईल तेव्हाच तो निर्णय फॉलो करतो. अशा पद्धतीने काम करत असल्यामुळं आणि आमच्याकडे रमेश तात्यांनी सांगितल्या सारखं की सगळेच अध्यक्ष आणि सगळेच कार्यकर्ते, त्यामुळे प्रत्येकाला हे मंदिर माझं आहे असंच वाटतं आणि त्या भावनेतनं सगळे काम करत असतात. आणि मी इथं तुमच्यासमोर फक्त मी आणि रमेश तात्याच तुमच्यासमोर दिसतोय, पण माझ्या मागं माझी समाजाचे प्रत्येक जे व्यक्ती आहेत ती आमच्या मागं ठामपणे उभी आहे. आणि एवढं मोठं जे कार्य उभं राहत आहे त्या कार्यात सगळ्यांचा सहभाग आमच्यापेक्षाही मोठा. म्हणजे आम्ही तुमच्या समोर आलोय फक्त, पण आमचे जे बाकी जे युवक आहेत किंवा बाकी जे आमचे वयस्कर लोक आहेत यांची आम्हाला साथ असल्यामुळे आम्ही एवढं मोठं कार्य उभं करू शकतो. आम्ही फक्त निमित्त आहोत. खरं तर ह्या सगळ्या बोजा मांडणारे सगळे समाज घटक आहेत आणि या समाज घटकांच्या माध्यमातून हे कार्य करणं सहज शक्य होत आहे. आयवनच्या माध्यमातून हा जो जागर केला जातोय किंवा जुन्नर जनजागृती मंचाच्या माध्यमातून जो जागर केला जातोय, हा जागर आता रमेश तात्या माझ्या बरोबर आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर समाजाचं कार्य ते करतायत. पाहूयात या जागराबद्दल ते आपल्याला काय सांगतायत. तुम्ही जो आता जो जागर हा घेतला प्रकल्प खरोखरच फार स्तुत्य आहे आणि याची खरीच समाजाला गरज आहे. नारायणबाला रोटरीच्या माध्यमातून आम्ही जो गणपती विसर्जन असते त्या दिवशी निर्माल्य जमा करत असतो आणि ही संकल्पना जी आता तुम्ही घटाची मांडणी ही आतापर्यंत कोणाच्याही याच्यात लक्षात आलं नाही. तुम्ही तुमच्या माध्यमातून हे करताय ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे की तुम्ही सुरुवात केलेली याचा संबंध महाराष्ट्रभर पसरावा आणि काही दिवसानंतर तुम्ही त्याचे म्हणजे मूळ कल्पना होती तुमची आणि आज संबंध महाराष्ट्रामध्ये त्याचं लोन पसरलेलं आहे. असा दिवस मला असं वाटतं फार दिवस पाहावा लागणार नाही, थोड्याच दिवसात हे आपल्याला ऐकायला मिळेल. कारण प्रत्येकाला याची गरज आहे. लोकांना फक्त कुणीतरी पुढं व्हावं लागतं आणि मग मात्र लोक सगळे त्याच्या मागे येतात. तुम्ही सुरुवात केलेली खूप खूप चांगली, तुम्हाला आम्ही अगदी कोटी कोटी धन्यवाद देतो. मी माझ्या समाजाचं महाराष्ट्र लेवलवर काम करत असतो. नुकतेच पुण्याला आमचा भरारी म्हणून कार्यक्रम झाला, त्याला पृथ्वीराज चव्हाण स्वतः उद्घाटनाला आले होते. अशा पद्धतीचं आमचं फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात काम चालतं. तर जिथे जिथे मी जाईल, जिथे माझा बोलण्याचा प्रसंग येईल, तर मी निश्चितच हा तुमचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची माहिती अगदी नक्कीच देईल आणि त्याच्यामधून एक सुरुवात होईल. विशेषतः आमच्या समाजामध्ये गट बसवले जातात प्रत्येक घरोघरमध्ये, त्यामुळे अशाच पद्धतीने जर लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या तर एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीने हाचा प्रसार काही दिवसानंतर खूप मोठा होईल असा मला विश्वास वाटतो. पर्यावरणाचा जागर, पर्यावरणाचं संतुलन आणि पर्यटन या सगळ्या संकल्पना घेऊन जुन्नर जनजागृती मंच आणि आयवन न्यूज हे काम करत आहे आणि दिवसेंदिवस या ठिकाणी प्रत्येक घटक हा आयवन न्यूज आणि जुन्नर जनजागृती मंच यांच्याबरोबर हा जोडला जातोय. हीच चळवळ अशाच पद्धतीने पुढे चालावी. कालिका माता मंदिरामध्ये ब्रह्मविवर्त पुराण आणि श्रीहरी कथा अनुराधा दिदी यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये साजरी केली जाते. पर्यावरणाचा जागर करण्याचा आयवन न्यूज आणि जुन्नर जनजागृती मंच यांनी जो ध्यास घेतलेला आहे तो ध्यास ऐकल्यानंतर दिदींनी देखील याबद्दल जागर करण्यासाठी सुरुवात केली. आज त्यांनी आजच्या प्रवचनामध्ये याबद्दल त्यांनी फार सुंदर पद्धतीने माहिती दिली आहे. आज दिदी आपल्याबरोबर आहेत, पाहूयात याबद्दल ते आपल्याला काय सांगतात. जुन्नर जनजागृती मंचाच्या तर्फे आणि आयवन न्यूज चॅनलच्या मार्फत होणारा हा पर्यावरण शुद्धीचा प्रयत्न भगवान श्रीकृष्णानेही ज्याला मान्य केलं तेच कार्य हे सर्वजण पुढे चालवतात आणि भगवंताच्या या कार्यामध्ये आम्ही सर्वजण हरिभक्त तर त्यांच्या बरोबर आहोतच. सर्व आपल्या समुदायाने, सर्व लोकांनी घटस्थापनेच्या या निमित्तानं उत्थापन होताना जनजागृती मंचाला उत्स्फूर्तपणे सहभाग द्यावा, सहकार्य करावं अशी मी सर्व लोकांना विनंती करते आणि सर्वांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सहभागी होऊन आपली जलाशय, आपला परिसर, आपलं पर्यावरण हा शुद्धातिशुद्ध करण्याचा प्रयत्न करावा असं मी या निमित्तानं सांगेन. आणि हा खूप चांगला प्रकल्प आहे, स्तुत्य प्रकल्प आहे. याचं कार्य असंच वाढत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थनाही करेन. भगवंतांनी सांगितलं सगळ्यांना आपण सगळेजण या कालियाच्या डोहावर चेंडू खेळूया म्हणे. मग सगळ्यांनी चेंडू काढला आणि सगळेजण चेंडू खेळायला लागले.
चेंडू खेळता खेळता भगवंताने काय केलं, तो कापडाचा जो चेंडू होता तो मुद्दामून भगवंतानी डोहामध्ये टाकला. आता डोहामध्ये चेंडू गेला. चेंडू गेल्याबरोबर खेळणं थांबलं. खेळणं थांबल्याबरोबर गोपाळ भगवंताला बोलायला लागले की देवा, आता आपलं खेळणं थांबलेलं आहे, चेंडू गेलेला आहे, आता काय करायचं आपण? भगवान म्हणाले अरे चेंडू गेला तर काय झालं, आपण आणू म्हणे चेंडू यमुनेमधून. गोपाळ म्हणाले देवा, ते पाणी विषानं भरलेलं उखळतंय, तो चेंडू तुम्ही कसा आणाल? म्हणे त्याची काळजी करू नका. त्या कालियाच्या डोहावरचे सगळे वृक्ष करपून गेलेले होते, काळे पडलेले होते. फक्त एक कदंबाचा वृक्ष तेवढा हिरवागार होता. का हिरवागार होता? कारण धन्वंतरीनं जेव्हा समुद्र मंथनातून अमृत आणलं, त्या अमृताचे काही थेंब त्या कदंब वृक्षावर पडले होते, म्हणून तो तेवढा हिरवा होता. बाकी सगळे वनस्पती काळ्या पडलेल्या होत्या. भगवान त्या कदंबाच्या वृक्षावर चढले आणि वृक्षावर चढल्यानंतर भगवंताने त्या कालियाच्या डोहामध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर भगवंताने इतक्या आवेगामध्ये उडी मारली की पाणी 400 हात वर उडालं. इतकं जोरात भगवंताने उडी मारली. आणि मग कालिया जो होता तो झोपलेला होता. भगवान त्या कालियाच्या जवळ गेले. कालियाच्या जवळ गेल्यानंतर भगवंताने त्याला जोरात लाथ मारली. तो उठला. 101 फणा त्यानं उभारल्या आणि भगवंताला बघायला लागला. सुंदर रूप पाहिल्यानंतर क्षणभर कालियाच्या अंतःकरणातही दया उत्पन्न झाली. कालियानं सांगितलं अरे माझा क्रोध तुला माहित नाही, आत्ताच्या आत्ता निघून जा, जर तुला तुझे प्राण वाचवायचे असतील तर निघून जा. भगवंताने सांगितलं कालिया, तू यमुनेला प्रदूषित करतोयस आणि जे जे नद्यांना प्रदूषित करतील ते माझे शत्रू असतील. हे शब्द आपणही लक्षात ठेवण्यासारखे. गेले अनेक दिवस याच्याबद्दल मी सांगते तुम्हाला कथेमध्ये. आपण जरी नद्यांना प्रदूषित करत असू तरी सुद्धा आपल्याकडून तो अपराध होतोय. यमुनेची अवस्था काल आपण पाहिली, गंगेची तीच अवस्था आहे. आपण अनेक आपल्या वस्तू कुणी घरातलं गेलं की त्याचं सगळं उडून टाकायचं नदीमध्ये, ते सगळं कुजून जातं आणि त्याचा परिणाम सगळ्या पर्यावरणाला भोगावा लागतो, सगळ्या सृष्टीला, सगळ्या जीवांना भोगावा लागतो. म्हणून नद्यांना प्रदूषित करताना आपण विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजे की याचा परिणाम आपल्या मुलाबाळांनाही भोगावा लागणार आहे. म्हणून मी कालही तुम्हाला सांगितलं की ओटी भरताना सुद्धा नद्यांची ओटी भरतो आपण चंद्रभागेची, ती फक्त चंद्रभागेला दाखवायची आणि एखाद्या गरीबाला ती देऊन टाकायची, कारण त्याचं अंग तरी झाकलं जाईल. अशा पद्धतीनेच आपण वागलं पाहिजे. मी कालही बोलले, सज्ञानी भक्ती देवाला आवडते, अज्ञानी भक्ती देवाला आवडत नाही. याकरता सज्ञान म्हणून मनुष्यानं जगलं पाहिजे. आता नवरात्र चालू आहे. या नवरात्रामध्ये घरोघरी घटस्थापना केली गेली. घटस्थापनेच्या दिवशी आदिशक्ती मुक्ताबाईचा अवतार झाला. अनेक ठिकाणी जगदंबेची स्थापना केली गेली आहे. आणि हेच सगळं जेव्हा व्रताचं उद्यापन आपण नवरात्रामध्ये 9 दिवस झाल्यानंतर करतो, तेव्हा त्याचं जे सगळं सामान आहे ते आपण कुठंतरी जलाशयामध्ये टाकतो. मला असं कळालं की ज्या जलाशयामध्ये गणपती विसर्जन केले गेले तो जलाशय अतिशय खराब, अक्षरशः तिथं गटारीचं पाणी मिसळत होतं. आपण ज्या देवतेची 9 दिवस भाविकतेनं अतिशय प्रेमळ अंतःकरणानं पूजा करतो, जेव्हा ते बाप्पा आपल्या घरातून निघून जातात, पुढच्या वर्षी या म्हणून त्यांना आपण आमंत्रण देतो आणि जाताना त्यांना एखाद्या अपवित्र अशा जागी जर ठेवत असू तर त्यांचे आशीर्वाद कसे काय मिळतील आपल्याला लक्षात घ्या. म्हणून चांगल्या जलाशयामध्ये बऱ्याच जणांनी टीव्हीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही चांगल्या ठिकाणी विसर्जन करा, पण मी म्हटलं ना, सज्ञानी भक्ती पाहिजे, अज्ञानी भक्तीचा उपयोग नाही. तसाच तुमच्या जुन्नर गावामध्ये एक चांगला उपक्रम होतोय, लक्षात घ्या. I1 न्यूज चॅनल आणि जुन्नर जनजागृती मंच यांच्या वतीनं सगळ्यांना एक विनंती केली आहे त्यांनी की आपण जी घटस्थापना करतोय, परमपवित्र जगदंबेचं अनुष्ठान आपण 9 दिवस करतोय, अनेक दिवस अनेक वेळ आपण तिच्या बरोबर साधना केली, रोज आपण तिच्या समोर स्तोत्र पठण केलं, श्री सुक्ताचं पठण केलं, आणि तेच घट जेव्हा त्याचं उत्थापन होईल ते आपण जर अपवित्र अस्वच्छ जागेमध्ये टाकू तर त्याचं मांगल्य आणि पावित्र्य तेवढं टिकवलं जाणार नाही, टिकलं जाणार नाही, लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या तुमच्या सर्वांना मी अशी प्रार्थना करेन की
जे जे घट आहे त्याचं उत्थापन झाल्यानंतर त्याला जिथं विल्हेवाट लावायची त्याची ती चांगल्या जागी लावा. तो घट जो असतो त्या घटाचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. मातीमध्ये तो जर पुरून टाकला तर त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा एवढं सगळं जमत नसेल तर आपल्याकडे एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे जनजागृती मंचानं, की तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी सकाळी आणि दुपारी दोन्ही वेळेला एक वाहन येईल. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या घटाचं संकलन केलं जाईल. सगळे घट तुम्ही जे स्थापन केलेले आहेत ते उत्थापन झाल्यानंतर त्याला नमस्कार करून सगळ्यांनी ते त्यांच्याकडे सुपूर्द करायचे. ते चांगल्या जागी त्याची विल्हेवाट लावली, जेणेकरून आपल्याला पुण्यच लागेल, अपराध आपल्याकडून घडणार नाही. लक्षात घ्या, त्याचं मांगल्य, त्याचं पावित्र्य टिकलं पाहिजे. आणि श्रद्धा तीच असते, श्रद्धाम सत्यम ददाती ययासा श्रद्धा, जी सत्यापर्यंत मनुष्याला पोहोचवते ती श्रद्धा असते. अशीच श्रद्धा पण अंतःकरणामध्ये धारण करायची, अंधश्रद्धा धारण करायची नाही. संतांनी कधीही अंधश्रद्धेचा पुरस्कार केलेला नाही. लक्षात घ्या, संतांनी श्रद्धाच वाढवण्याचा पुरस्कार केलेला आहे. म्हणून सर्वांनी अशा पद्धतीची ही विनंती मान्य करायची. आणि सुंदर असा कार्यक्रम, मला खूप आनंद झाला हे ऐकल्यानंतर की असा काही कार्यक्रम होतोय. पर्यावरण विषयक जागृती केली जाते आणि त्या सर्वांना लक्षात घ्या, चांगल्या कार्यामध्ये आपण जर सहभागी झालो तर भगवंताचेही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात. कारण जिथं जिथं चांगलं असतं तिथं तिथं भगवंताचा वास असतो. म्हणून जे जे चांगलं आहे ते चांगलं आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सर्वांनी ही घटस्थापना, त्याचं उत्थापन झाल्यानंतर जुन्नर जनजागृती मंचातर्फे आवाहन केल्याप्रमाणे आपल्या सगळ्या घटांचं संकलन त्यांच्याकडेच करायचंय. व्यासपीठावरून ही विनंती करते, तुम्ही सर्वजण त्याला मान द्या अशी अपेक्षा करते, अशी खात्री बाळगते.